कालचा दिवस हा 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. या दिवशी आपण दरवर्षी वृक्षारोपण करण्याचा महापालिकेमध्ये सुरुवात करतो आणि साधारण या सीझनला पावसाळा संपेपर्यंत साधारण दरवर्षी 10,000, 15,000, 20,000 जेवढी जमतील तेवढी झाडं लावायचा प्रयत्न करतो. त्यातले काही रुजतात, काही जातात. यंदाही आपण साधारण 10,000 रोपं लावण्याचा प्लान केलेला आहे आणि त्यातलाच भाग म्हणून काल सुरुवात केली. आज पण राजला सांगितलं त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण एक टोकन म्हणून 5 झाडं लावूया आणि उरलेली झाडं जी आहेत 42 झाडं ही 21 जूननंतर पाऊस पडल्यानंतर आपण लावूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये वाढणारं जे तापमान आहे ते तापमानाला कंट्रोल करायचं असेल तर फक्त निसर्गच करू शकतो आणि निसर्ग म्हणजे ही निसर्गाची जी हिरवळ आहे, वृक्षवल्ली आहे, याला कंट्रोल करू शकतो. म्हणून प्रत्येकाने आपला जेवढा जन्मदिवस असेल तेवढी कमीत कमी रोपं लावायला पाहिजेत आणि त्याची सुरुवात राजपासून आपण केलेली आहे. राजच्या वाढदिवसाच्या दिवशी राजने सकाळपासून वेगवेगळे उपक्रम केलेली आहे. थॅलेसेमिया झालेली जी पेशंट आहेत त्यांच्यामध्ये रक्तनिर्मिती होत नाही, त्यांना ब्लड देणं आणि सातत्यानं ब्लड देण्यासाठी म्हणून सतत ब्लड कॅम्प ठेवणं हा एक त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे. विविध दाखले, आधार कार्ड अशा वेगळ्या प्रकारचं त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करणार आहे अशा प्रकारे आपण आपल्या घरातला कोणाचाही वाढदिवस साजरा करताना जनोपयोगी ज्या कामं आहेत ती हातात घ्यावी, निसर्गाची कामं हातात घ्यावी, तरच आपण आपलं आयुष्य हे चांगल्या रीतीने जगू शकतो असं मला वाटते. मी राजला त्याच्या वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि विनंती करतो ही वृक्ष लावलेली आहेत हे वृक्ष जोपासले गेले पाहिजेत. ह्यासाठी म्हणून प्रत्येक रोपाच्या जोडीला एक 5 फुटाचा बांबू जो आहे अर्धा तो लावला पाहिजे, जेणेकरून ते झाड सरळ वर जाईल. आणि त्याच जोडीला आता लावलेली झाडं आहेत त्याला रोज साधारण 10 लिटर पाणी टाकलं पाहिजे पाऊस पडेपर्यंत. पावसानंतर ही पाणी टाकायची गरज लागणार नंतर मग पुढच्या वर्षी कदाचित रोपं काही कमकुवत असतील त्यांना या मेच्या सीझनमध्ये शेवटचे 2 महिने पाणी घालावं लागतं. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मागच्या वर्षी आपल्या ग्रुपनी जी रोपं चॅरिटेबल ट्रस्ट तर त्याची ही रोपं बरीचशी रुजलेली आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या संस्थेतर्फे राजच्या ग्रुपतर्फे आपण सगळ्यांनी या भागामध्ये जास्तीत जास्त वृक्ष संपदा तयार करूया अशी तुम्हाला विनंती करतो आणि आजच्या दिवशी परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.